30 शाळा आणि 3 कोटी 30303 हे मिशन नेमकं काय आहे? हे मिशन नेमकं उलगडून तू आमच्या प्रेक्षकांसाठी काय सांगशील? तर आयडिया अशी होती की माझी जी बेसिक रिसर्च होती आणि माझं ते ऑब्झर्वेशन होतं अबाउट एज्युकेशन सिस्टम इन महाराष्ट्र, ते एवढं न्यूट्रलही नव्हतं आणि एवढं पॉझिटिव्हनी होतं आणि एवढं निगेटिव्ह पण नव्हतं. पण मी भरपूर सगळ्या गोष्टी ऐकत होतो आणि स्वतःला इन्फॉर्म ठेवत होतो. आणि तेव्हा मी भरपूर असे रिपोर्ट्स वाचलेल्या जिथून मला असं वाटलं की इन्फ्रास्ट्रक्चर वाईज, क्वालिटी वाईज किंवा बेसिक फॅसिलिटीज वाईज खूप काही गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो महाराष्ट्राच्या शाळांमध्ये. आणि मी रिपोर्ट्स पण वाचलेले की 75,000 पेक्षा जास्त शाळा आहेत ज्यांच्यामध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरची पण कमी आहे. आणि 22,000 प्लस शाळा आहेत ज्या अनसेफ म्हणून डिक्लेअर केल्यात या राज्याने. आणि ते ऐकून मला वाटलं यार आपली मुलं काय काय स्वप्न बघत पण असतील, बरोबर, पूर्ण होण्याची गोष्ट वेगळी, पण बघत तरी असतील का? त्यांना ते दाखवणारं कोणी आहे का? तर मी असा विचार नाही केला की सरकार काय करेल, हे काय करेल. मी बोललो चला हा मुद्दा उचलूया आणि डायरेक्ट ऍक्शनेबल कामाने चालू करूया. इन्स्टेड ऑफ जस्ट टॉकिंग अबाउट ते इन्फॉर्मेशन व्हिडिओ बनवायचे ना की महाराष्ट्रामध्ये एवढं हे आहे किंवा इंडियामध्ये असं आहे, ती इन्फॉर्मेशन देण्यापेक्षा मी बोललो ऍक्शननी बोलूया. मग आम्ही ऍक्शनेबल टास्क घेऊन हा मिशन घेतला, जेणेकरून आम्ही 30 शाळांपासून चालू करू. त्या 30 शाळांना 30 दिवस भेट देऊ, ते पण माझ्या सकूनी. आणि त्यानंतर या शाळांची स्टोरी दाखवून एकदम पॉझिटिव्ह पद्धतीने एक फंड रेझर करू 3 करोडचा. आणि 3 करोड हा आकडा माझ्या डोक्यामध्ये खूप रॅन्डमली आला, कारण ते चांगलं ऐकायला वाटत 30303 जेनझी. तर बोललो असं काहीतरी करूया. मग 1 ते 1.5 महिना आमचं प्रिपरेशन मध्ये गेलं, जेणेकरून शॉर्ट लिस्टिंग झालं, इंटरव्ह्यूइंग झालं, कम्युनिकेशन झालं, रिक्वायरमेंट अंडरस्टँडिंग झालं, फुलफिलिंगच्या जे पोटेन्शियल आहे की एका गावामध्ये या गोष्टी जातील का, किंवा शिक्षकामध्ये ते पॅशन आहे का, हे सगळं आम्हाला बघायला टाइम लागला. 1 महिना गेला. आणि मग प्लॉटिंग केली की असं असं इकडे इकडे जाणार, मग इकडून तिकडे जाणार, यात हा तालुका तो तालुका. मग अशी प्लॉटिंग केली 1 महिना आणि मग 1 महिन्यानंतर आम्ही सुरुवात केली.